मुरंबी फाटाजवळ 2 दुचाकींची भीषण धडक, 5 जण जखमी. अपघातानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपूर ते संभाजीनगर महामार्गावरील शेलू बाजारकडे जाणाऱ्या मुरंबी फाटाजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन 5 जण जखमी झाल्याची घटना गुरुवार 8 मे रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला होता. प्राप्त माहितीनुसार 5 युवक लग्न कार्यासाठी एकाच दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत समोरासमोर धडक झाली. त्यामुळे सर्वजण रस्त्यावर कोसळले. घटनेची माहिती मिळताच साबिर अली यांनी श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच कारंजा अँब्युलन्सचे शिवम खोंड यांनीही मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पोहोचवले. या अपघातात हनुमंत अनंत तिवारे वय वर्ष 20, करण अर्जुन नागाडे वय वर्ष 20, प्रदीप प्रीतम ठाकरे वय वर्ष 15, आकाश गणेश ढुंकळे वय वर्ष 17, सर्वजण राहणार शेलू तालुका मंगरुळपीर, तसेच गजानन भाटूसिंग जाधव वय वर्ष 50 राहणार शेवती तालुका कारंजा हे जखमी झाले आहेत. तर या अपघातात एक युवक किरकोळ जखमी झाला. सर्वांवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील काहींना पुढील उपचारासाठी बाहेर गावी हलवण्यात आले आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.